तुमच्याकडेही SIRच्या प्रक्रियेकरता BLO किंवा सरकारी कर्मचारी येत असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारत असतील। याच SIRच्या प्रक्रियेमुळे तब्बल 24 वर्षांनी एका आई मुलाची भेट झाली आहे। मतदार यादीतल्या याच नोंदणीमुळे एका मुलाला त्याचं कुटुंब परत मिळालंय। पाहूया आई मुलाच्या भेटीच्या क्षणाची ही भावनिक गोष्ट। 24 वर्षांनी आपल्या आईच्या कुशीत परतलेला हा आहे नवनाथ धोंडीबा गायकवाड। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या कडेगावामध्ये राहणारा नवनाथ हा कौटुंबिक वादामधून घर सोडून निघून गेला होता। अनेक गावांची भटकंती करत तो अखेर मलकापूरमध्ये स्थायिक झाला। सोलापूरमध्ये त्याचं कुटुंब आणि त्याचं घर त्याची वाट बघत राहिले, पण नवनाथचा शोध काही लागला नाही। पण SIRच्या प्रक्रियेमुळे चमत्कार घडला आणि तब्बल 24 वर्षांनी नवनाथची त्याच्या कुटुंबाशी भेट झाली। जो हरवलेला भाऊ होता तो मिळाला आणि तो मलकापूरमध्ये आहे, बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमध्ये तो आहे। आणि त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या भावाने आमच्याशी संपर्क करून अगदी 2 मिनिटं ते रडले सुरुवातीला, आणि त्यांनी सांगितलं की हे जे नवनाथ धोंडीबा गायकवाड आहेत हे घरातून 25 वर्षापूर्वी घरून निघून गेलेले आहेत आणि ते माझे मोठे भाऊ आहेत आणि आम्हाला आमच्या मोठ्या भावाला भेटायचं आहे, तर कृपया तुम्ही आमची भेट घडवून द्या। SIRच्या प्रक्रियेदरम्यान नवनाथचं नाव सोलापुरामधल्या मतदार यादीशी जोडलं असल्याचं समोर आलं। BLO नीता भोंबे यांनी तिथल्या BLOंशी संपर्क साधला आणि पुढे शोध घेतला। 24 वर्षांच्या नंतर आपला मुलगा सापडल्याचं समजताच कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही। आईसह नातेवाईकांनी एक क्षणही न गमावता 400 किलोमीटरचा प्रवास करून नवनाथच्या दिशेनं धाव घेतली। परमेश्वर स्वर्गीय पिता आमच्यात 7वा होता, तो पुढे मार्ग काढणारा। मग आम्ही गेलो, आम्ही कडकडून भेटलो। सरांनी मुलाची गाठ भेट होण्याच्या अगोदर त्यांच्या घरी आमचं स्वागत केलं, आम्हाला चहा पाणी केलं। आम्ही चहा पाणी झालं, जरा 4 शब्द बोललो, आम्हाला खानाखुना पटल्या, आम्हाला सगळं आवडलं। त्यांनी आम्हाला शिस्तीत मार्गदर्शन केलं, सगळी माहिती सांगितली, आम्हाला आनंद वाटला, त्यांना समाधान वाटलं। आणि तिथल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या बायका ती परत आमच्या गाठी भेटी झाल्या। आनंद अश्रूने आम्ही गच्च घर भरल्यासारखं, आकाश भरल्यासारखं असं आम्हाला वेगळाच आनंद झाला आम्हा सर्वांना। त्यावेळेस अक्षरशः ती ज्यांची जी आई होती ती मोठ्या मुलाला आणि सुनीला अगदी कवटाळून इतक्या जोरजोरात रडायला लागली की जे सगळेजण जे उपस्थित होते ते खूप म्हणजे सगळे भावुक झाले आणि सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू आले। सगळेच जण रडायला लागले आणि त्यांनी तर ओळखलंही नाही, त्यांच्या आईला त्यांची ओळख द्यावी लागली की बाळा मी तुझी आई आहे म्हणून। आणि मग सगळे नंतर मग त्यांना ओळख पटून गेली की ही आपली आई आहे, मावशी आहे, बहीण आहे, भाऊ आहे। आणि भावाची पत्नी तर त्यांनी पाहिलेलीच नव्हती, त्यामुळे मग सगळे झाले आणि कुटुंब एकदम अगदी आनंदात एकमेकांना भरभरून भेटले। रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या लेकराला बघितल्यावर आईच्या डोळ्यामधून फक्त अश्रू वाहत राहिले, तर नवनाथच्या पत्नीला नेमकं काय घडतंय तेही समजत नव्हतं। मायलेकाच्या भेटीचा हा अत्यंत भावनिक क्षण त्या क्षणी प्रत्येकानं अनुभवला। सदर निवडणूकविषयक प्रशासकीय कामकाज करताना आमच्या BLOंनी जी संवेदनशीलता दाखवलेली आहे, त्यामुळे सदर कुटुंब आज आई, बहीण, भाऊ आणि सदर मतदार हे 24 वर्षानंतर आज ते या SIR प्रक्रियेदरम्यान या झालेल्या घटनेमुळे एकमेकाला भेटलेले आहे। जे नवनाथ गायकवाड आहेत हे गेल्या 24 वर्षापासून त्यांच्या कुटुंबापासून दूर होते, परंतु माननीय भारत निवडणूक आयोगाच्या SIR कार्यक्रमाअंतर्गत त्यांची ज्या ठिकाणी आहे ती एकमेकांची भेट झाली आणि BLOंनी जे काम केलं ते अतिशय सूक्ष्मरित्या, संक्षिप्तरित्या, व्यवस्थितरित्या काम केल्यामुळे त्या संबंधित जे व्यक्ती आहे गायकवाड यांची त्यांच्या कुटुंबासोबत भेट झाली। नवनाथनं देखील आता आपल्या गावच्या घरी परत येण्याचं कबूल केलंय। रक्ताच्या नात्यांची ओढ काय असते याचा प्रत्यय या घटनेनं आणून दिला। SIR ही मतदार यादी दुरुस्तीची काहीशी किचकट अशी प्रक्रिया, पण याच प्रक्रियेमधून कित्येक वर्षांपूर्वी दुरावलेली नाती जवळ आली। सरकारी कागदपत्रांच्या रुक्ष पडताळणीत नात्यांचे सुटलेले हात पुन्हा एकदा घट्ट झाले। डॉ. संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बुलढाणा।